ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्ती योग. भगवंतांचं उत्तर. अव्यक्तोपासकांबाबतचं मत. भाग 9. ओवी आहेत 55 ते 58. ज्ञानदेव योगी ब्रह्मरंध्रापर्यंतचा प्रवास करून अमृत प्राप्ती कशी करून घेतात त्याचे वर्णन करत आहेत. मग मध्यमा मध्य विवरे, तेने कोरिवे दादरे, ठाकिले चवरे ब्रह्मरंध्र. मग सुषुम्ना नाडीच्या मधील कोरीव अशा विवररूप दादरावरून ब्रह्मरंध्राचे शिखर प्राप्त करून घेतले. वरी मकारात सोपान, ते सांडोनिया गहन, काखे सुनिया गगन, भरले ब्रह्मी. व शिवाय आज्ञाचक्ररूप अथवा ओंकाराची तिसरी मात्रा जो मकार, त्या मकाररूप जिन्याचा बिकट शेवट जे चढून जातात व मूर्ध्याकाशाला बगलेत मारून ब्रह्माशी ऐक्याला पावतात. ऐसे जे समबुद्धी, गिळावया सोहम सिद्धी, अंगविताती निरवधी योग दुर्गे. अशा प्रकारे सर्वत्र सारखी बुद्धी ठेवलेले जे असतात ते सोहम सिद्धी म्हणजे मी ब्रह्म आहे अशी भावना काबीज करण्याकरता योगरूपी अमर्याद किल्ले स्वाधीन करून घेतात. आपुलिया साठो वाटी, शून्य घेती उठा उठी, तेही मातेची किरीटी पावती गा. आपल्याला मोबदल्यात देऊन त्वरित शून्य म्हणजे निराकार ब्रह्म घेतात, तेही अर्जुना मलाच पावतात. कुंडलिनी शक्ती अनाहत चक्रापर्यंत कशी येते त्याचे वर्णन ज्ञानदेवांनी केले. तिचे ध्येय आहे सहस्रारात असणाऱ्या शिवस्वरूपाशी एकरूप होणे. आता तिचा अनाहत चक्रापासूनचा पुढचा प्रवास कसा होतो त्याचे वर्णन ज्ञानदेव करत आहेत. हृदयाच्या मागील बाजूस असलेल्या अनाहत चक्रानंतर कुंडलिनीचा प्रवास कंठाच्या मागील बाजूस पाठीच्या कण्यात असलेल्या विशुद्ध चक्राकडे सुरू होतो. सुषुम्ना मार्गाने ही वर चढत असते. वाटेत लागणारी चक्रे ओलांडत असते. प्रत्येक चक्राच्या पाकळ्यांची संख्या वेगवेगळी असते. म्हणून ज्ञानदेव सुषुम्ना मार्ग व त्यावरील चक्रे म्हणजे जणू कोरलेला जिन्नाच असं म्हणतात. चवर म्हणजे शिखर. सुषुम्नेचे शेवटचे मेंदूकडील टोक म्हणजे ब्रह्मरंध्र. कुंडलिनी सुषुम्नेच्या कोरीव जिन्याने ब्रह्मरंध्रापर्यंत येते. जणू योगाचलाचे शिखरच सर करते. तिथून पुढे ती आज्ञाचक्राच्या शेवटी म्हणजे मकाराच्या अंती असलेल्या बिकट पायऱ्या चढून जाते व त्यावरील आकाशाला आपल्या काखोटीला मारते. अ उ म या ओंकाराच्या 3 मात्रा. मकार ही ओंकाराची तिसरी मात्रा. या 3 मात्रा म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश असं गोरक्षनाथाने वर्णन केलेलं आहे. मकारात शिवाची भेट होते. कुंडलिनी शक्ती येथे शिवाशी ऐक्य पावते. तरी इथेही हे द्वैत थोड्याफार प्रमाणात असतेच. त्यामुळे त्याला मकाराची मात्राही ओलांडून जावी लागते. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की मकाराच्या शेवटी असलेल्या बिकट पायऱ्या सुद्धा चढून जाऊन योगी त्यावरील आकाश आपल्या काखोटीस मारतो. बाबा महाराज आर्वीकर सांगतात की काखे सुनिया गगन, येथे जे विस्तीर्ण शून्याकाश आहे त्यात तो प्रवेश करत नाही, तर त्याला बाजूला सारून ब्रह्मतत्वात लीन होतो. अशा प्रकारे अव्यक्तोपासना करणारे योगाच्या मार्गाने सर्वत्र समबुद्धी म्हणजे ब्रह्मबुद्धी होतात. ते मी ब्रह्म आहे ही आपली सोहम सिद्धीची जाणीव नाहीशी करण्याकरता, मूळची जाणीव रहित स्थिती प्राप्त करण्याकरता आत्मार्पण करून बिकट असा योगरूपी किल्ला स्वाधीन करून घेतात व महाशून्यात लीन होतात. भगवंत सांगतात की असे हे अव्यक्तोपासक सुद्धा योग बळाने मलाच येऊन मिळतात. तेही मातेची किरीटी पावती गा. या ओवीचा संबंध मागील 32व्या ओवीशी आहे. 32व्या ओवीत अर्जुनानं विचारलं होतं की ते अक्षरजी अव्यक्त निर्देश देश रहित सोहम भावे उपासित ज्ञानी जे. ती वस्तू अविनाशी व इंद्रियांना विषय न होणारी आहे. ती वस्तू दाखवता येण्याजोगी नाही व देशाने व कालाने मर्यादितही नाही अशी आहे. अशा वस्तूची ते ज्ञानी ती वस्तू मी आहे अशा भावनेने उपासना करतात. अंतःकरणात परमात्म्याला दृढ धरून त्याची उपासना करणारे भक्त व सोहम भावाने उपासना करणारे ज्ञानी भक्त यातील योग कोणी जाणला असं अर्जुनानं विचारलं होतं.
त्याला उत्तर देताना भगवंतांनी ज्ञानी भक्त योग मार्गाने योगाचलाच्या निमथ्यावर पाऊल कसं ठेवतो त्याचं वर्णन केलं व तोही ज्ञानी भक्त मलाच येऊन मिळतो असं सांगितलं. दोन्ही प्रकारच्या भक्तांना मिळणारी गती ही एकच आहे. पुढे भगवंत या दोन भक्तातील फरक सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.